असा परिसर आहे बघा इकडं. खूप भारी वाटते. हे बघितलं का, खूप मस्त. आणि घरं पण खूप छान छान आहेत बरं का इकडं. खूप भारी वाटायला लागले. ट्रेन एकदम आमची स्लो झालेली आहे बघा. हे बघा, एकदम स्लो झाली आहे ट्रेन. आणि इकडे बघा 6:30 वाजताच सूर्य उगवलेला आहे. खूप मस्त वाटायला लागले. एकदम छान, एकदम माइंड फ्रेश झालेला आहे बघा. वेगळं काहीतरी बघायला भेटते आयुष्यात पहिल्यांदा. खूप मस्त वाटायला लागले. ट्रेन थांबली होती बरं का. बघ, लय भारी वाटायला लागले. मस्त एकदम निसर्ग, इकडचा निसर्ग वगैरे इतका छान आहे ना. तुम्हाला पण यायचं असेल तर नक्की या. ट्रेनचा प्रवास खूप मस्त आहे, छान वाटतंय, एन्जॉय. आणि एकटा आलं की एन्जॉय होत नाही, पण ऑल फॅमिली बरोबर आलं तर खूप छान एन्जॉय होतोय. बरोबर आहे का. हे बघा कसं आहे. ह्याच्यामध्ये फक्त आयफोन चांगला कॅमेराच पाहिजे, बाकी काही सुद्धा नाही. इतकं छान वाटतंय ना, खूप मस्त वाटायला लागले बघा. हे पूर्ण असं तांदळाची शेती, हिरवं हिरवं गार मस्त वातावरण. बांध आहे का? बांधच नाही. प्लॉट नसता, बांधच नाही. खूप भारी आहे. आणि तर आपल्या इकडे शेती करते तिकडे सामूहिक. आणि आपल्या इकडे 10 शेतकरी मिळून. आणि आपल्या इकडे कसं आहे, आपल्या इकडे बांधावर न भांडणं आहे, ते बांधावर न. तर झालं आता बघा, पुढे गेले की आणखीन येते. तर चला. ही कोणती नदी? गोदावरी. गोदावरी. बापरे, ब्रश करता करता पळत आले. नदी गोदावरी. कसलं भारी पाणी, मस्त निळं निळं, छान मस्त बघा. कसलं भारी वाटतंय. नदीत फिरायला आहे. ओम शांताय नमः. ओम दान्ताय नमः. ओम परमागधे नमः. ओम भक्तप्रियाय नमः. मंदिरातनं दर्शन घेतले बरं का. आता आम्ही आलो प्रसाद घ्यायला. तर मंदिरात आरती पण झाली, पण आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही, आहे का नाही. त्यामुळे आम्ही इकडे आलो तर प्रसाद खायला. तर प्रसाद घेऊन आम्ही जाणार आहे. आम्ही लिफ्ट मध्ये चाललोय. लिफ्ट मध्ये चल. लिफ्ट मध्ये तिसरा मजला. आला आता काय खरं नाही. चुकीचे आहे त्याला आणलं काय तुम्ही? बरोबर आहे ना. लिफ्ट मध्ये चला. परत खाली जायचं आणखी.
हे बघा मंदिरात आलतो आम्ही, पण मंदिरात काय मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळं हा असा परिसर आहे. बालाजीचं मंदिर आहे. तर इथं गौमाता आहेत, त्यांना चारा घ्यायचा आणि चारायचं आहे का नाही. बघा हे असं. आता हे इकडं आहे, पिठापूरपासून एक 40 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे आणि हे मंदिर आहे. हे मंदिर आता हे उन्हामध्ये दिसणार नाही बरं का तुम्हाला. हे बालाजीचं मंदिर आहे. आतमध्ये नाही जाऊ देत फोटो घेऊन, मोबाईल वगैरे घेऊन, त्याच्यामुळं आता आम्ही आणलेत जाऊन. फोटोग्राफर पण घेतो काय दिसणार तरी. संध्याकाळच्या वाजलेले 9 आता, आणि आता भरपूर थकलेलं पण आहे. सकाळपासून इतकी धावपळ माझं धावपळ. तोंड कसं रे भाऊ. तुमच्या तोंडापेक्षा माझ्या तोंडात बघा असं वाटतं 2 कानाखाली हाणलेत. आम्ही काय केलंय, आता जेवण केलंय, बाकीची टीम जेवण करून यायला लागले. मग आम्ही सगळेजण जाणार आहे रूमवरती, मस्त आराम करणार आहे आणि मग उद्याचा दुसरा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि हे ब्लॉग मी इथंच स्टॉप करते, तर तुम्हाला दाखवते मी. इथं बघा, इथं सगळं पण आहे, इथं साड्या पण आहेत अशा. कोणता लुक करायचा, कन्नड लुक करायचा वगैरे असं ते लुक. परत इकडं असं भरपूर आहे, पण घेण्यासारखं खूप काही आहे, पण माझ्या घेण्यासारखं काहीच नाही ह्याच्यामध्ये. मला जी गोष्ट पाहिजे ती इथं नाहीच आहे. खूप शोधले पण काही सापडली का नाही. एवढे 5-6 दुकानं आहेत, त्याच्यामुळं तिथं तर काही मिळत नाही. आपण दुसऱ्या गावाला गेलो असतो ना, तिथे बघूया, सापडली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर नाही विषय कट. चला, ही ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय.